बघा विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आहे चक्रवाढ व्याजाचा। एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 8 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 16 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? बघा, सरळ व्याजाने जर असेल तर सोपं असतं काढणं, पण चक्रवाढ व्याजाने असेल तर कसं शोधायचं उत्तर? तर सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घ्यायचं, आपण इथं पट आणि वर्ष लिहून घेणार आहोत, बरोबर आहे? तर आपल्याला दिलेलं आहे एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 8 वर्षात दुप्पट होते, म्हणजे दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागलेत? 8 वर्ष। तर 16 पट होण्यासाठी किती वर्ष? 16 पट साठी किती वर्ष? बरोबर आहे? दुपटीला 8 वर्ष, तर 16 पटीला किती वर्ष? पण मग आता उत्तर कसं शोधायचं? बघा, हा जो 16 आहे इथल्या पटीत म्हणजे हा 2 आहे, इथली पट आधीची पट 2 आहे, नंतरची 16 आहे, तर हा 16 या 2च्या घाताच्या रूपात लिहायचा। आपल्याला माहितीये 16 म्हणजे 2चा चौथा घात आहे, 2चा चौथा घात, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16। बघ, मी 16 असा का लिहिला? आधीची पट 2 होती, नंतरची 16 पट विचारली, म्हणून हा 16 या 2च्या घाताच्या रूपात लिहिला, 2चा चौथा घात। मग इथं 2चा कितवा घात आहे? चौथा। जेवढा इथं घातांक आला तेवढा इकडच्या वर्षाला गुणायचं, तेवढ्याने या वर्षाला गुणायचं। मग इकडे आधीचे वर्ष होते 8, इथं 2चा घातांक आला चौथा, त्या 4ने याला गुणलं, 8 चोक 32, म्हणजेच ती रक्कम 16 पट होण्यासाठी 32 वर्ष लागतील। इकडची जी 16 पट होती तिला आपण 2च्या घाताच्या रूपात लिहिलं, आणि जेवढा घातांक त्या घातांकाने इकडे गुणलं, इकडे घात नाही केला तर गुणाकार केला, 8 चोक 32, 32 वर्ष असं आपलं उत्तर आहे।